विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे 3 आमदार ठरले. संदीप जोशी 3 उमेदवार ठरले. संदीप जोशी, संजय केनेकरांसह दादाराव केचेंना उमेदवारी. विधान परिषदेसाठी 27 मार्चला पोटनिवडणूक. विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस. भाजपकडून 3 उमेदवार घोषित. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा होणं बाकी. पक्षानं मला संधी दिली याचा आनंद. पक्ष जी जबाबदारी देईन ती पूर्ण ताकदीनं पार पाडेल. विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर संदीप जोशींची प्रतिक्रिया. पक्षानं दिलेला शब्द पाळला त्याबद्दल पक्षाचा आभारी. विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपच्या दादाराव केचेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी काँग्रेसची आज दुपारी बैठक. अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बैठक. विधान परिषदेच्या एका रिक्त पदासाठी 75 इच्छुकांचे अर्ज. जिशान सिद्दीकी, संजय दौंड, उमेश पाटील यांचे नावं आघाडीवर. बीडच्या आष्टीत एका तरुणाला बेदम मारहाण. मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप. आष्टी तालुक्यातील पिंपरी गावातील धक्कादायक घटना. तरुणाच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. बीडची सध्याची परिस्थिती पाहता तिथे वेगळा कायदा आणण्याची गरज. बीडमधील सडवून टाकलेली व्यवस्था बदला. आष्टीतील तरुणाच्या हत्येच्या घटनेवर दमानिया आक्रमक. पालकमंत्री पदाचं काय करतायत हे अजित पवारांनी सांगावं. यांना फक्त पदं हवी आहेत, कुणालाही काम करायचं नाही. दमानियांचा अजित पवारांना सवाल. उदय सामंतांचं अभिनंदन. त्यांच्यामुळे राजापुरातील 2 समाजातील तेढ संपला. काल आलेल्यांकडून कोकणात दंगली घडवण्याचा प्रयत्न. राऊतांकडून सामंतांचं कौतुक तर नाव न घेता राणेंवरही हल्लाबोल. काही लोकांकडून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न. राज्य नष्ट करण्यासाठी काही लोकांना भाजपमध्ये पाठवलंय का? मुख्यमंत्री संवेदनशील असतील तर ते सहन कसं करतात? राऊतांचा फडणवीसांना सवाल. छत्रपतींना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसच्या माध्यमातून चालू असतं. मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप. तर काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजेंच्या कार्याला महत्त्व दिलं नाही. शिवेंद्रराजेंचा काँग्रेसवर घणाघात. औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याचा बजरंग दलाचा इशारा. सरकारनं औरंगजेबाची कबर लवकरात लवकर काढावी अन्यथा आंदोलन करणार. बजरंग दल आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली. सुरक्षेच्या कारणास्तव एसआरपीएफची तुकडी आणि 2 पोलीस अधिकारी तैनात. तर मिलिंद एकबोटेंना 5 एप्रिलपर्यंत जिल्हाबंदी. छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल उद्या राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार. बजरंग दलाच्या भूमिकेबद्दल सरकार विचार करेल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल. गुलाबराव पाटलांची औरंगजेबाच्या कबरीसंदर्भात प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचे 4000 कोटी वळवले. माझ्या विभागाचे पैसे घेताना संमती तरी घ्यायला हवी होती. संजय शिरसाट यांच्याकडून खंत व्यक्त. जयंत पाटील आमच्याकडे येतील. मंत्री गुलाबराव पाटलांकडून जयंत पाटलांच्या पक्षांतराचे संकेत. तर मी नाराज नाही, मला बाहेर बोलण्याची चोरी असं जयंत पाटलांनी केलं होतं वक्तव्य. 400 वर्षापूर्वीची कबर खोदायला निघालेत. महाराष्ट्रातील 3000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नाहीत का? संजय राऊतांचा सरकारवर निशाणा. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेबांनी अभिमान व्यक्त केलेला. तुम्ही बाळासाहेबांची भूमिका विसरलात का? खासदार नरेश म्हस्केंचा संजय राऊतांना सवाल. बीडमधील शिक्षकानं आत्महत्या केली. यावरून त्या संस्था चालकाची किती दांडगाई असेल ते उघड झालंय. आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांची प्रतिक्रिया. सरकार काय करताय, पाऊल का उचलत नाही? बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्या प्रकरणावरून अंजली दमानी यांचा सवाल. सतीश उर्फ खोक्या भोसलेचं घर पेटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. खोक्याच्या कुटुंबियांना मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणीही 20 ते 25 जणांवर गुन्हा. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज करमाळा दौऱ्यावर. मुश्रीफ दुपारी 2 वाजता 6.5 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन करणार. जे शरद पवारांचे झाले नाही ते इतर कोणाचे कसे होतील? असली माल नाही तर तो डागी माल. गुलाबराव पाटलांची नाव न घेता पवार गटाच्या गुलाबराव देवकर यांच्यावर टीका. बाळासाहेबांनी आयुष्यभर ज्या काँग्रेसचा विरोध केला त्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंनी युती केली, त्यामुळे आम्ही पक्षांतर केलं. गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका. प्रशांत कोरटकर अजूनही सापडत नाही, हे कोल्हापूर पोलिसांचं अपयश. महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन होऊ देऊ नका. मुधोजीराजे भोसलेंचं कोल्हापूर पोलिसांना पत्र. शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाचे आमदार हरुण खान यांच्या आमदारकीला आव्हान. हरुण खान यांनी निवडणूक शपथपत्रात माहिती लपवल्याचा भारती लव्हेकरांचा आरोप. तर हायकोर्टात पुढील आठवड्यात सुनावणी. मल्हार सर्टिफिकेशन नावाला जेजुरीकरांचा तीव्र विरोध. नाव न बदलल्यास आंदोलनाचा इशारा. लवकरच धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाद मागणार. जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा वीणा सोनवणेंची माहिती. कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाचा वाद सोडवण्यासाठी शिरोळचे आमदार राजेंद्र यड्रावकरांचा पुढाकार. समर्थन आणि विरोध करणाऱ्यांसह बैठक घेण्याची गरज असल्याचं यड्रावकर यांचं मत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज रत्नागिरी दौऱ्यावर. स्वागतासाठी रत्नागिरी शहरात जागोजागी बॅनर्स. सपकाळ काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार. देहूनगरीत 376वा संत तुकाराम महाराज बीज सोहळा. बीज सोहळ्यासाठी राज्यभरातून वारकरी देहूत दाखल. जगद्गुरू तुकोबारायांच्या नामघोषानं अवघी देहूनगरी दुमदुमली. उपमुख्यमंत्री शिंदे तुकाराम बीजनिमित्त देहूत. वैभवी पगडी शाल उपर्ण देऊन शिंदेंचा सत्कार. बारामतीच्या डोरलेवाडीत संत तुकाराम महाराजांच्या बीज उत्सवानिमित्त भाविकांची लगबग. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंदिर परिसरात 50,000 स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप. डोंबिवलीत उद्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार. कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरेंकडून कार्यक्रमाचा आढावा. कामठी तालुक्याचा वाढता विस्तार लक्षात घेता स्वतंत्र पोलीस उपायुक्त कार्यालय उभारलं जाणार. पोलीस उपायुक्तालय आदर्श ठरेल असं नियोजन करा. पालकमंत्री बावनकुळेंचे निर्देश. शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराप्रकरणी जळगावातील काँग्रेस पदाधिकाऱ्याला अटक. काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश पदाधिकारी अशोक खलाने अटकेत. विरारमध्ये 12वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका शिक्षिकेच्या घरी जळाल्याचं प्रकरण. प्राचार्या मुग्धा लेले आणि शिक्षिका प्रिया रोड्रिक्सवर गुन्हा दाखल. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील कशेडी ते खारपाडा दरम्यान आज अवजड वाहतूक बंद. महामार्गावरील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहणार. राज्यातील सर्व टोलनाक्यांवर 1 एप्रिलपासून फास्टॅग अनिवार्य. फास्टॅग सक्तीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली. फास्टॅग नसल्यास वाहनधारकांना दुप्पट पैसे द्यावे लागणार. उन्हाची तीव्रता वाढताच राज्यातल्या धरणातील पाणी पातळी खालावली. राज्यातल्या सुमारे 3,000 मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणांमधील पाणीसाठा 52.71%वर तर 2 ते 3 महिन्यात भीषण पाणी टंचाईचं सावट निर्माण होण्याची शक्यता. मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याबाबत मंगळवारी बैठक. मुख्य केंद्रीय निवडणूक आयुक्त, केंद्रीय गृह सचिवांसह UIDAI अधिकारी उपस्थित राहणार. आर्यरूप टुरिझम गैरव्यवहार प्रकरणात गुंतवणूकदारांना दिलासा. 52 कोटी 31 लाखांची मालमत्ता हस्तांतरित. MPID अंतर्गत कारवाई. कुख्यात दहशतवादी अबू कताल सिंघी पाकिस्तानात ठार. अज्ञात हल्लेखोरांकडून लष्कर-ए तैयबाच्या दहशतवाद्याची हत्या. भारतातील झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यात कतालचा सहभाग. छावा चित्रपटाची कमाईची घोडदौड सुरूच. छावानं देशांतर्गत 600 कोटींची कमाई तर जगभरात 750 कोटींची कमाई केली आहे. म्हाडा मुख्यालयात येणाऱ्या रहिवाशांची आता प्राधिकरण सविस्तर माहिती गोळा करणार. भविष्यात विभागातील सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी फायदा होणार. मुंबई महापालिका आता नाल्यांवर जाळ्या बसवणार. लोकांनी नाल्यात कचरा टाकू नये यासाठी पालिका ऍक्शन मोडवर. मुंबईतील टोरेसच्या सील शोरूममध्ये चोरीचा प्रयत्न. गावदेवी पोलिसांकडून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. सीसीटीव्हीच्या सहाय्यानं पोलिसांकडून शोध सुरू. डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारती प्रकरणी बिल्डर शालीन विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग. KDMC रेरानंतर प्रांत कार्यालयाचीही फसवणूक केल्याचं उघड. कल्याण पश्चिमेतील धाकटे शहाड गावात पाणी टंचाई. पहाटे 3 वाजता रांगेत उभं राहून पाणी भरण्याची नागरिकांवर वेळ. पाणी प्रश्नामुळे महिलांचं गावच्या वेशीवर आंदोलन. हडपसर ते हिसार दरम्यान विशेष रेल्वे गाड्यांचा अतिरिक्त 4 फेऱ्या वाढवल्या. पुण्यात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेत रेल्वे प्रशासनाचा निर्णय. शासकीय वसतिगृहात आता दिव्यांग आणि अनाथ विद्यार्थ्यांना समांतर आरक्षण. आगामी शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी सुरू होणार. पुण्यातील मुंढवा परिसरात 17 लाख किमतीचा गांजा जप्त. मुंढवामध्ये गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई. पुण्यातील खराडी ते वाघोलीपर्यंत वाहतुकीला वेग. महामार्गावर वाहतूक शाखेनं केलेल्या उपाययोजनांचा परिणाम. घरगुड्यातील 23 गावांमधील नाले अतिक्रमण मुक्त होणार. महापालिकेकडून सर्वेक्षण करून PMRDAला अहवाल सादर. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांचं सर्वेक्षण. PMRDAकडून उद्यापासून पुन्हा बुलडोझर कारवाईला सुरुवात होणार. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी PMRDAकडून अतिक्रमण विरोधात मोहीम. पावसाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठी पुणे शहरातील 30 ठिकाणी पर्जन्यमापक बसवणार. पावसाची नोंद अचूकपणे व्हावी आणि उपाययोजना करता याव्यात यासाठी पालिकेचा निर्णय. शिवनेरी किल्ल्यावरील शिवप्रेमींवर मधमाशांचा हल्ला. विद्यार्थ्यांसह अनेक शिवप्रेमी जखमी. स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू. परभणीच्या पूर्णा शहरातील स्टेट बँकेच्या ATM मध्ये कॅश नसल्यानं नागरिकांची हेळसांड. ग्राहक सेवा केंद्रातून कॅश काढण्याची नागरिकांवर वेळ. परभणीच्या पूर्णामध्ये कोल्हापुरी बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाया. नगरपालिकेनं लिकेज दुरुस्त करून पाण्याची नासाडी थांबवावी. नागरिकांची मागणी.
जालना जिल्ह्यातील पालकांची आरटी प्रवेशाकडे पाठ 2086 जागांपैकी केवळ 1398 जागेवरील प्रवेश पूर्ण. गोंदियात औषधीयुक्त पलाश बहरला. पलाशच्या फुलांचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी वापर. पुण्यात नाट्यगृह आरक्षण ऑनलाईन बुकिंग ॲप विरोधात आंदोलन. राज्य नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामलेंच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे आंदोलन. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी. परतीच्या प्रवासाला कोकणातून निघालेले चाकरमानी वाहतूक कोंडीत अडकले. मुंबईत तापमानाचा पारा 34 अंशाच्या पुढे. मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता कमीच. मुंबईत प्रदूषणाची पातळी वाढली. मुंबईच्या हवेचा निर्देशांक 125 वर पोहोचला. कोस्टल रोडच्या देखभालीसाठी पालिका कंत्राटदार नेमणार. मरीन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी कोस्टल रोडची देखभाल केली जाणार. यासाठी पालिका 84 कोटींचा खर्च करणार. बीएमसीच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी पालिका म्हाडाच्या धर्तीवर घरं विकणार. लॉटरीच्या माध्यमातून घरं विकली जाणार. सोमवारपासून अर्ज करता येणार. पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांसह 3 विरोधात गुन्हा दाखल. बांधकाम ठेकेदाराकडून लाच घेतल्याप्रकरणी कारवाई.